पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या मोहननगर परिसरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या PNG गॅस वाहिनीचा भीषण स्फोट झाला. गॅस गळतीमुळे झालेल्या या दुर्घटनेत एक निष्पाप नागरिक जखमी झाला असून या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलंय. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे दृश्य अत्यंत भयावह आहे. पिंपरी चिंचवडमधील मोहननगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून MNGL कंपनीच्या माध्यमातून PNG गॅसची पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. नेहमीप्रमाणे दुपारच्या सुमारास कामगार काम करत असताना अचानक पाईपलाईनमध्ये मोठी गळती सुरू झाली. गॅसचा दाब वाढल्याने काही क्षणातच तिथे भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घराबाहेर आणि दुकानाबाहेर धाव घेतली. रस्त्यावर झालेला धूर आणि गोंधळ पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्थानिक रहिवाशांनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी दुचाकीस्वाराला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सुदैवाने त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भरवस्तीत अशा प्रकारे झालेल्या स्फोटामुळे नागरिकांच्या प्रशासनाविरोधात संताप अनावर झालाय. कामाच्या दर्जाबद्दल आणि सुरक्षेच्या नियमांबद्दल स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही दुकानामध्ये बसले होते तर खूप जोराचा आवाज झाला. आम्हाला असं वाटलं की ॲक्सिडेंट झाला म्हणून, पण गॅसचा खूप मोठे दगड उडाले माझ्यासमोरच. इथं दुकानामध्ये पण आले, पण काही 5-10 मिनटं काही कळलंच नाही काय झालं. मग मी माझा जीव वाचवण्यासाठी जोरात बाहेर पळून गेले की अजून आग वगैरे लागल्यावर काय करणार, कारण तो स्फोट आणि तो आवाजच एवढं मोठं होतं. आणि ते काका होते आजोबा, त्यांना पण खूप जोराचा तो दगड उडून लागला, ते पण पडले होते गाडीवरून. मग हे सगळे लोक आले, मग पुढलं सगळेजण सावरले थोडेसे. झालं ना की इथे जर कोणी असतं ना तर जागेवरच गेला असता. दगड वगैरे उडाले, पाईप फुटून फार बाहेर आलं आहे. हे काही योग्य नाही आहे करणं, आणि आमच्या दारात झालेलं आहे. ह्याची काही करा किंवा ह्याच्यावर काहीतरी प्रिकॉशन घ्या, म्हणजे जेणेकरून पुढे मुलांना कुणाला त्रास होणार नाही. याचा किती दिवसापासून काम चालू होतं? ह्याचं जवळजवळ इलेक्शनच्या आधीपासून हे काम चालू आहे. त्याचं काय ते बुजवले पण नव्हते खड्डे, आत्ता आम्हीच करून घेतलं, कारण गाड्या वगैरे लागतात म्हणून आम्ही करून घेतलं. त्यात हे आत्ता असं झालं. काय मागणी काय आता? काय नाही, ह्याची व्यवस्थित तरतूद करा, जेणेकरून कुणालाच भविष्यात त्याचा त्रास होऊ नये. मोहननगर हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. अशा संवेदनशील ठिकाणी गॅस पाईपलाईनसारखी धोकादायक कामे करताना पुरेशी खबरदारी का घेतली जात नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांच्या जीवावर बेतू शकते. एक दुचाकीस्वार या घटनेत जखमी झाला, पण जर हा स्फोट अधिक भीषण असता तर मोठी जीवितहानी झाली असती. अशावेळी घटनेची जबाबदारी नक्की कोणाची, असा सवाल स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला विचारला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि MNGLच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून आणि पुढील धोका टाळण्यासाठी परिसरातील गॅस पुरवठा काही काळासाठी तातडीने खंडित करण्यात आला होता. या प्रकरणाची संबंधित यंत्रणेकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली, काम सुरू असताना सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, आणि कंपनीच्या कंत्राटदाराकडून काही हलगर्जीपणा झाला का, या सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. या भीषण अपघातामुळे गॅस पाईपलाईनच्या कामाच्या सुरक्षिततेवरही पुन्हा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.